रामू आणि तुमची रमाई. खरं माझ्यापेक्षा साहेबांनाच तुम्ही जास्त ओळखताना माझे साहेब म्हणजे महान पंडित. माझे साहेब म्हणजे महान पंडित, बुद्धाचा विचारवंत, जास्ती विद्वानांचा शिरोमणी. ज्वालामुखीतून बाहेर पडलेला तप्त लावाकडे सारख्यासारख्या खोल खोल हृदयाचा, उदाशीन होणारा महाउपासक, दिन दुबळ्यांचे ऐवाणी, जातीवंतीवर तुटून पडणारा सेनापती, मनस्थितीचा दमन करणारा क्रांतिकारी, नायकांचा महानायक, प्रज्ञावंत, निष्ठावंत, दयावंत आणि सूर्यवंत. आणि त्यांची मी रामू आणि तुमची रमाई. खरं तर आमच्या आयुष्याचे फार मोठे दुःख आहे बघा बाळा. माझा जन्म वनत गावात झाला. बाचं नाव भिकुजी कुत्रे आणि आईचं नाव रुक्माबाई. माझ्या थोरल्या बहिणीचं लगीन झालं. धाकटी बहीण गौरा आणि धाकटा भाऊ शंकर, म्हणजे नाताच्या कुटुंबात मीच मोठी. आमचा बाप बंदरावर हमाली करायला जायचा आणि रात्री आला तर भजन म्हणायला जायचा. आम्ही पण त्याच्या सोबत जायचो. आमची आई आम्हाला लहानपणी सोडून गेले. काही दिवस जात नाही तर बाळाचं पण दुखणं वाळत गेलं. बाळाला पण टीबीचा आजार होता. बाळ खोकलायची उघडी यायची, तोंडात फुडकत सांडायचं. खोकल्याची उघडी यायची. तर आता आमचा बाप पण आम्हाला सोडून गेला. आता मामा मामीने आपल्या गावाला मुंबईला नेलं आणि मी काही दिवस जात नाही तर 9 वर्षाची झाली. मामा मामी माझ्यासाठी मुलगा शोधू लागले. सर्वांना एकच काळजी, या अनाथ पोरीला कळेल तरी कोण? तुझं लोण भावंडाचं लोणं कळेल. तिकडे रामजी बाबा पण आपल्या मुलासाठी मुलगी शोधत होते. कोणीतरी सांगितले असेल त्यांना, वाणंद गावाची भिकुजी धुत्रेची पोरगी अनाथ आहे म्हणून. त्यांनी आम्हाला शोधत आमच्या घरी दिलं आणि मला म्हणतात कसं, आमच्या भिवाच्या शिक्षणाला अडथळा नाही येणारी अशी मुलगी आम्हाला हवी. आणि मला म्हटलं, बेटा नाव काय तुझं? नाव म्हटलं रामी. मीने त्यांना वाकून नमस्कार केला आणि त्या गडी सगळ्याची पुडी हातात थांबवली आणि दुसऱ्या दिवशी आमचं लगीन तय झालं. लग्नाच्या दिवशी एक वयस्कर बाई पुढे आली. तिने एक गाणं गायलं. ते गाणं मला लय आवडलं बघा. जास्त नाही पण थोडं आठवतं मला. मी तुम्हाला म्हणून दाखवते. ते गाणं असं होतं, रमा भीमाचं लगीन रमनातले करू झाली सूर्याची सावली. अशा सूर्याच्या नावाचा कुंकू लावील रमान. अशा सूर्याच्या नावाचा कुंकू लावील रमान. आणि आमच्या दोघांच्या चेहऱ्यावरून हात फिरवली, काळ्या काळ्या पोटं मोडली. ती म्हणली, इड्या पिढ्या जावं. आता नवरीने नाव का म्या पडले विचारात. नाव शिकवासाठी आई हवी, मैत्रिणी हव्या. मला कोण शिकवणार ना? कुठेतरी लग्नामध्ये एक नाव ऐकलं होतं,
वनंतराची लेक चालली आंबेडकरांच्या घरात, वनंतराची लेक चालली आंबेडकरांच्या घरात, आणि भीमरावाचं नाव घेतले आनंदाच्या भरात. मी रमा भिकुजी धुत्र्यावरून रमा भीमराव आंबेडकर झाले. खुशी खुशी वरात घरी गेली. सासरी गेले. तिथे बघितलं माझ्या साहेबांना शिक्षणाची लय हौस. ती खोली पुस्तकाची पण होती. एके दिवशी साहेब कॉलेजवरून आले आणि बसले, आणि मी त्यांना पाणी दिलं. साहेब मला म्हणतात बसले. अगो रामू, आता तुला पण शिकायला हवं. नाही वाटतं मी शिकायला हवं. अहो, आणि तुम्ही शिकता ते काय पुरं नाही का? तुम्ही एवढ्याला मोठ्याला पुस्तक वाचता ते काय पुरं नाही का हो? साहेब मला म्हणतात कसं? अगं तसं नाही रामू, स्त्री शिकली पाहिजे. ज्या स्त्रीचा हातात पाळण्याची दोरी तीच ठरली जर शिकली तर तुला कसं अचूक दिशेने देईल रामू. नाही म्हटलं मला शिकवणार काही कोण? तुम्ही शिकवणार आहे? तुम्ही शिकवणार का मला? साहेब मला म्हटले हो रामू, मी शिकवेल तुला. ज्योतिबाने नाही का सावित्रीमाईला शिकवलं होतं, तसं मी शिकवेल तुला, मी शिकवेल. झालं, इथून आमचा शिक्षणाचा प्रवास सुरू झाला. आता मला लिहायला वाचायला यायला लागलं. बे कोबे बेदुरी चार ओ आई बाराखडी विलांटी सगळे यायला लागलं मला. आता आमच्या घरी नवीन पाहुणा येणार होता. आई होणार होते आणि साहेब बाबा. आता आमच्या घरी काही दिवसात नाही नवीन पाहुणा आला. पोराचं नाव ठेवताना बायाला काय बाय करायचं? नाव काय ठेवायचं या बाळाचं? कोणी म्हणे गोबी, कोणी म्हणे केशव, कोणी म्हणे राघव. नाव काय ठेवायचं या बाळाचं? साहेब मला म्हणतात रामू, नाव काय ठेवायचं आपल्या बाळाचं? नाही म्हटलं तुम्ही ठेवायचे. साहेबांनी ठेवलं यशवंत. नाही म्हटले यशवंत. साहेब मला म्हणाले यशवंत हे नाव माहिती का रामू तुला कोणाचं होतं? अगं, ज्योतिबाईंनी आपल्या दत्तक मुलाचं नाव यशवंत ठेवलं होतं की त्यांनाच आपला कुलपुरुष समजणार. घर यशवंत यशवंत यशवंत. साहेब अमेरिकेमध्ये असताना मी इथे कष्ट करायचे तर माझ्या लेकरांचं पोट भरायचे. माझे 3 लेकरं मरण पावले बाळांनी. गंगाधर, रमेश, इंदू माझे 3 लेकरं मरण पावले. गोरापान तेजस्वी डोळे अगदी माझ्या साहेबच. माझे साहेब मला नेहमी म्हणायचे, अगं रामू,
आपला बाळ आपला राजरत्न आपल्या नावाप्रमाणे राजा होईल राजा. मलाही तसंच वाटायचं. माझा बाळ माझा राजरत्न आपल्या नावाप्रमाणे राजा होईल राजा. पण काय हो, एके दिवशी मी धुणं वाढवत होती तेव्हाच माझा राजरत्न चक्कर येऊन पडला. त्याला बघितलं तो खूपच तापाने कळकळत होता. माझा बाळ तापाने कळकळत होता. तिने साहेबांच्या कोर्टामध्ये निरोप धाडला. साहेब तातडीने वापस आले. साहेबांनी माझ्या राजरत्नाला मांडीवर घेतलं आणि आपली लाच माझ्या राजरत्नानं तिथं सोडली हो, तिथं सोडली. साहेब खूप लढले हो, मी पण खूप लढली. मला समजून जमते ना हो, राजरत्नाला बघू की माझ्या साहेबांना बघू. आजूबाजूने लोक बसून होते. तिथं एक कार्यकर्ता म्हणाला, अगं रमाई, कपरसाठी पैसे हवे. आमच्याकडे एक पैसा नव्हता, एक पैसा नव्हता. अगर कपर आणण्यासाठी पैसा असता तर आम्ही माझ्या राजरत्नाला औषध नसते आणली का हो. माझा राजरत्न पण आता मला 3 लेकरासारखा सोडून गेला हो. माझा राजरत्न मला आम्हाला सोडून दिला. आता खूप कष्ट केले आणि यशवंताला पण खंबीर बनवले आणि साहेब पण श्रीमंत झाले आणि माझे पण निधन झाले. मी बाळांनो, मला खूप आजारी पडायची हो. एके दिवशी तुम्ही खूपच आजारी पडले. साहेब माझ्या जवळ आले. साहेबांनी मला म्हटलं, हे रामू, उठ ना गं रामू, उठ ना. मी तुला काही खुशी देऊ म्हणून नाही का गं? उठ ना गं रामू, उठ ना. आणि मला त्यांच्यापाशी खूप काही गप्पा गोष्टी करायच्या होत्या हो आधीच्या. माझी जीभ तडफडत होती हो त्यांच्याबरोबर बोलायसाठी. तुम्हाला तोंडात मी शब्द नाही निघाला, शब्द नव्हता निघत. साहेबांनी मला औषध पाजले आणि रात्री सर्व उपाशी होते. साहेबांनी माझ्यासाठी ताट आणलं आणि मला घास चारायला लागले. मला काही खाऊसं नाही वाटत होतं, काही खाऊसं नाही वाटत होतं. तोच घास माझ्या यशवंताला आम्ही जवळ बोलवले आणि आम्ही दोघांनी मिळून तोच घास माझ्या यशवंताला चारला. आणि तिथे साहेबांचा हात मी आपल्या हातात घेतला आणि साहेबांच्या मांडीवर डोकं ठेवून मी तिथे रात्री सासून तिथे सोडला हो, तिथे सोडला. जय हिंद.